हे झालं, त्याच्यामध्ये तर नावच दिली होती आम्ही की याला कोण कोण जबाबदार आहे. याला जबाबदार डॉक्टर माधव कुसेकर उपाध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक, गिरीश देशमुख वित्तीय सल्लागार व मुख्य लेखा अधिकारी, नितीन मैन प्रभारी महाव्यवस्थापक वाहतूक, नंदकुमार कोलारकर प्रभारी महाव्यवस्थापक अभियांत्रिकी, या सगळ्यांचं हे कार्टल होतं. यांची चौकशी झाली का? तुम्ही करा चौकशी. नसेल तर सांगा की हे कोणी चोरी केलेली नाहीये, या लोकांनी कार्टल केलं नाहीये. मग एक तर मुख्यमंत्री खोटं ठरतील किंवा मुख्यमंत्रींनी जो काय आक्षेप घेतलेला आहे, मुख्यमंत्र्यांनी ज्या कारणास्तव टेंडर रद्द केलंय, याचा काय तो एकदा दूध का दूध पाणी का पाणी होऊ जाऊ देत का? तुम्ही आमच्याकडे इथे या सभागृहामध्ये, हे सभागृहाचं महत्व आहे. आज ते त्याच्या गट नेत्यांच्या बैठकीत हा विषय होणारच आहे. या सभागृहाला काय महत्व आहे की नाही? या सभागृहात जो प्रश्न विचारला जातो, ज्या वेळेला मुख्यमंत्री त्याचं उत्तर देतात आणि मुख्यमंत्री मान्य करतात भ्रष्टाचार झालाय, ते अधिकारी अजूनही सैल सोडलेत, त्या अधिकाऱ्यांवर आजही कुठली कारवाई नाहीये. मग कशाला मुख्यमंत्र्यांच्या या उत्तराकडे महाराष्ट्राच्या जनतेने आशेने बघायचं नाही? मुख्यमंत्र्यांनी एकदा सांगितलंय 100% यांच्यावरती कारवाई होईल किंवा कारवाई होणार नाही. आमचं असं म्हणणं नाहीये की अगोदरच कारवाई करा म्हणून. आमचं म्हणणं असं आहे की चौकशी केली. मुख्यमंत्र्यांना ज्यावेळेला वाटलं की याच्यात भ्रष्टाचार झालेला आहे, गडबड झालाय, म्हणून तर टेंडर रद्द केलं. आणि जर सगळंच जर बरोबर होतं तर टेंडर रद्द करायचं कारण काय होतं? आणि मग जर टेंडर रद्द केलंय तर त्याला कोणाला तरी जबाबदार धरायला पाहिजे. आणि तुम्ही जर आज हे जबाबदार धरलं नाही तर तुमची एसटी परत कधीच रुळावर येणार नाही, हे मी तुम्हाला आत्ताच सांगतो. हीच वेळ आहे मंत्री साहेब तुम्हाला तुमचा दरारा दाखवायची. हीच वेळ आहे यांना वेसण घालायची. कारण पहिल्या स्ट्रोक मध्येच मुख्यमंत्र्यांनी त्यांना चाप लावलेला आहे. हा चाप सैल होऊ देऊ नका. हा चाप जर सैल झाला तर कोणी तुमचं ऐकणार नाही, कोणी तुम्हाला बदणार नाही, कोणी तुम्हाला दबणार नाही. आणि हे दोन अधिकारी मैन व कोलारकर हे उपमहाव्यवस्थापक दर्जाचे अधिकारी आहेत, शासकीय आहेत. गमतीचा भाग म्हणजे महामंडळाचे सुरक्षा दक्षता खाते अशी चौकशी करते. त्यांचं इंटरनल व्हिजिलन्स जो आहे, या व्हिजिलन्सचे प्रमुख तेच आहेत. काय चौकशी करणार? जो म्हणजे जो इन्चार्ज आहे चोरी पकडणारा, तो जर चोरी करत असेल तर त्याला पकडणार कोण? ठाणेदार. ठाणेदारच चोर निघाला, मग त्याला पकडणार कोण? आणि म्हणून माझी आपल्याला नाही, हे ठाणेकर आहेत पण सध्या ठाणेदार आहेत. नाही, हे ठाणेदार नाही, त्याच्यापेक्षा वरती आहेत. यांचा पूर्ण अधिकार आहे. आणि ह्यांना जे अधिकार आहेत या अधिकारात ते काही करू शकतात, कारण हे मंडळ हे स्वायत्त आहे. मंडळाचे अधिकार शासनाच्या अधिकारांपेक्षा वेगळे आहेत. त्याच्यामुळे त्यांनी घेतलेल्या निर्णयाला कोणी आव्हान देऊ शकत नाही. आणि म्हणून हे मुद्दे आपल्या समोर आणलेले आहेत. आता ई बसचा घोटाळा झाला. ई बस ज्या वेळेला आपण प्रपोजल दिली, 5050 बसेस आपण घेतोय असं आपण ठरवलं. आपली कंडिशन काय होती? टेंडर कंडिशन की याच्यामध्ये बस उत्पादक आले पाहिजेत. आले का बस उत्पादक? कोणासाठी टेंडर काढलं तुम्ही? टेंडर काढलं तुम्ही बस उत्पादकांसाठी, कारण बस उत्पादकांकडनं डायरेक्ट जर खरेदी केल्या तर आपल्याला कन्सेशन मध्ये मिळणार. हे सगळा घाट घातला कोणासाठी? 5500 बसेस म्हणजे काय कमी ताफा नाही. अशाच आपल्या फक्त आता 12-13 हजारच बसेस राहिलेत. मला वाटतं 12,000 पण पूर्ण चालत असतील क्षमतेने, याच्या बाबतीत मी साशंक आहे. पण त्याच्यात 5000 बसेस नवीन घ्यायचा आहे. महामंडळावरती प्रचंड मोठा आर्थिक ताण येणार आहे. शासन महामंडळाला मदत करताना किती आकडता हात ठेवतं हे मी बघितलेलं आहे. आणि अशा वेळेला 5000 बसेस घेण्यासाठी जर शासन पैसे देत असतील तर शासनाच्या प्रत्येक पैशाचा हिशोब, शासनाच्या प्रत्येक पैशाचं दायित्व, शासनाच्या प्रत्येक पैशाची जबाबदारी ही महामंडळाचे अध्यक्ष म्हणून आपल्याकडे आहे. आणि मग 5050 बसेस कोणासाठी घेताय आपण? तर ओलेक्ट्रा कंपनीसाठी. ही ओलेक्ट्रा कंपनी स्वतः बस बनवते का? नाही बनवत. ही चायनावरनं बस आणते, स्वतःचं स्टिकर चिटकवते आणि तुम्हाला देते. किती 1000 कोटीचा घोटाळा होणार आहे हा. आणि आम्ही सारखी त्याची चौकशीची मागणी करतोय की हे फक्त ओलेक्ट्रासाठी चालू आहे. हे फक्त ओलेक्ट्रा कंपनीला टेंडर मिळावं
याच्यासाठी चालू आहे. का चालू आहे ओलेक्ट्रा कंपनीला? असं का ओलेक्ट्रा कंपनीच्या बाबतीमध्ये प्रेम आलं? तर महामंडळाचं EPKM आपल्याला उत्पन्न 54 रुपये आहे याची पूर्ण कल्पना असताना आपल्याला माहिती आहे की पर किलोमीटर आपल्याला 54 रुपये मिळतात. मग 54 रुपये मिळतात, आपण कॉन्ट्रॅक्टरला देतोय किती? 78 रुपये. 54 रुपये आपलं उत्पन्न आहे, आपण देतो 78 रुपये. कुठलं हे प्रेम? कुठल्या टोकाला? आणि सगळ्या देशामध्ये आपला हा रेट जास्त आहे. म्हणजे प्रत्येक किलोमीटरच्या मागे 24 रुपयाचा तोटा. अगोदरच 10,000 कोटीचा संचित तोटा आणि पुढच्या 10 वर्षासाठी एसटी पूर्ण नेस्तनाबूत करण्याचं काम. म्हणजे पुढच्या 5 वर्षामध्ये एसटी नावाचा प्रकार महाराष्ट्रात होता हे आपल्या मुलांना आपल्याला सांगावं लागेल. कारण प्रत्येक किलोमीटरला 24 रुपये नुकसानीत घालतात एसटी. प्रत्येक किलोमीटरला 24 रुपये जर नुकसानीत गेली, काय ही एसटी उभारी घेणार? कशी घेणार? याला जबाबदार कोण? याला कोणतरी विचारणार आहे की नाही? आणि ह्या बसेस कुठे धावणार आहेत? चांगल्या रूटवर नाही धावायच्यात. या रूटवरती सगळ्या ज्या रूटला कोण विचारत नाही, ज्या रूटला म्हणजे कदाचित तुम्हाला पॅसेंजर नाही मिळाले, तुम्हाला ही सगळी व्यवस्था करायची आहे. त्याच्यामध्ये त्यांच्या चार्जिंगची व्यवस्था करायची आहे. जिथे चार्जिंग अवेलेबल नाही अशा रूटला पण जातील. आणि 200 किलोमीटर चालवता येईल अशी आपली साधारण चार्जिंगची आजच्या तारखेला परिस्थिती आहे. तरी देखील 400 किलोमीटरचे 78 रुपये द्यायची हमी आपण त्यांना दिलेली आहे. 200 किलोमीटरची आपली क्षमता आहे चार्जिंगची. आपण त्यांना देतोय किती? 400 किलोमीटर पर बस आपण 78 रुपयाच्या हिशोबाने देतोय. सरनाईक साहेब, आपल्याकडनं अपेक्षा आहे. हे काय चाललंय? 78 रुपये आपण त्यांना देतोय जिथे आपलं उत्पन्न 54 रुपये आहे. 200 किलोमीटर चालेल की नाही आपल्याला गॅरंटी नाही. आता तुमच्या गाव खेड्यामध्ये समजा मी पाठवली तिकडे कुठेतरी एसटी, चार्जिंगची व्यवस्था वेगळी नसेल, गाडी उभी राहिली तरी तुम्हाला 78 रुपयाच्या हिशोबाने 400 किलोमीटरचे पैसे द्यायचे. हे कॉन्ट्रॅक्ट मध्ये आहे. कोण तपासतंय कॉन्ट्रॅक्ट? कोण अधिकारी आहेत हे ज्यांनी या गोष्टी मान्य केल्या? कशाच्या आधारावरती केल्या? तुमची काही इंटरनल ऑडिटची टीम आहे की नाही? हे कोण तुम्हाला सांगत नाहीत की हे नुकसानीचे धंदे करू नका म्हणून? हे नुकसानीचे धंदे तुम्ही जाणून बुजून करताय. एसटी तुम्ही स्वतःहून खड्ड्यात घालताय. 78 रुपये देऊन तुम्ही पूर्णपणे एसटीचा बंदोबस्त केलाय 22 किलोमीटर साठी. म्हणजे कसं आहे, प्रत्येक बस जर 200 किलोमीटर धावली तर महामंडळाला 4,800 रुपये पदरचे भरावे लागतील. त्याशिवाय न धावताही 22 किलोमीटर साठी 15,600 इतका भुर्दंड द्यावा लागेल. हे आकडे मी कुठून घेतलेत? हे आकडे मी त्यांच्या कॉन्ट्रॅक्ट मधूनच घेतलेले आहेत. त्याच्यामुळे या आकड्याला काय आव्हान द्यायचा काय प्रश्न नाही आहे. नाही तर प्रत्येक गोष्टीत आजकाल डेमो द्यावा लागतो, पुरावे द्या. जर एका बस मागे जर आपल्याला 20,400 रुपयाचं जर नुकसान होत असेल तर साहेब आपली एसटी कशी येणार? जसं मी काल प्रवीण दरेकरांच्या बाबतीत सांगितलं, खूप बिचारे मेहनत करतायत स्वयं विकासासाठी, पण हे झारीतले शुक्राचार्यांचे डोळे जोपर्यंत तुम्ही फोडत नाहीत, हे जोपर्यंत तुम्ही उडवत नाहीत, तोपर्यंत हे जे काय पाणी जे आहे ना तुम्ही भरताय ना शासनाचं, त्या झारीतनं बाहेर येणार नाही. सन्माननीय सदस्य अनिल परब साहेब, आपण खूप चांगलं बोलतायत पण थोडंसं पॉइंटेड मुद्दे मांडा. इतरही आता हे भ्रष्टाचाराचे मुद्दे कसले आहेत? पॉइंटेड म्हणायचे नाही. याला आपल्या विधानसभेच्या भाषेत कुठला मुद्दा म्हणायचा? अर्ध्या तासाची चर्चा याच्यासाठीच लावलेली आहे. त्याचं कारण असं आहे की अर्ध्या तासाची चर्चा जेव्हा तुम्हाला सविस्तर बोलायचं असतं, जेव्हा तुम्हाला दुसरं आयुध उपलब्ध नसतं, जी विधानसभा परिषदेच्या किंवा विधानसभेच्या 13 आयुधांमधलं जे शस्त्रधारी आहे, ज्याला चांगलं टोक आहे, सदस्य आपण बोला, ज्याला टोक आहे असं हे आयुध आहे.
आणि मी रणांगणातला सैनिक असल्यामुळे कुठलं शस्त्र कधी वापरायचं माझ्या अनुभवावरनं मला माहिती आहे, म्हणून ही अर्ध्या तासाची चर्चा लावली आहे. कारण 2.5 तासाच्या चर्चा याच्यासाठी मंजूर होणार नाही, म्हणून ही अर्ध्या तासाची चर्चा लावली आहे. तेव्हा कृपया मला कुठल्याही गोष्टी सांगायच्या अगोदर जरा खाली बसलेल्यांना विचारा की हे करता येतं का. आणि म्हणून भ्रष्टाचार रोखणं गरजेचं आहे, अनियमितता रोखणं गरजेचं आहे आणि हे काम साहेबांना करायचं आहे. आमचं एवढंच म्हणणं आहे. कारण शेवटी उत्तर कोणाला द्यायचंय? उत्तर त्यांना द्यायचंय. कोणी एमडी किंवा कोणी उत्तर द्यायला येत नाही सभागृहात मंत्र्याला जबाबदार धरलं जातं. आणि मग अशा वेळेला ह्या सगळ्या गोष्टींची चौकशी करून जे नुकसानीला कारणीभूत आहेत, ज्याने नुकसान केलेलं आहे, ज्याने या नुकसानाला खतपाणी घातलंय, या सगळ्यांवरती कारवाई व्हायला पाहिजे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी करताना आता साधी गोष्ट आहे, आपल्याकडे 19,000 यांत्रिकी कर्मचारी आहेत आणि 50,000 साधारण चालक आहेत. आता आपला जो गुणोत्तर आहे हा 5.6 आहे.